सेल्फी सेल्फी. नवीन फ्रेंड भेटली, हाय कर. आणि तिकडे एकदम खाली गाडी गेली. उतरायचा रस्ता आहे आणि समोर बघा यार मित्रांनो, समोर बघा. आम्ही जातोय नाणेघाट. आणि नाणेघाटचा जो रस्ता आहे ना, एक नंबर आहे. मी तुम्हाला दाखवतो, सगळे दृश्य दाखवतो नाणेघाटच्या रस्त्याची. आहे की नाही, खतरनाक वाला रस्ता, एकदम मस्त रस्ता. आजूबाजूला ना लोकांचे शेत आहेत, शेतकऱ्यांचे शेत आहेत आणि मधून असा रस्ता जातोय. आणि पुढे मी असं युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज बघितलेले की पुढचा जो रस्ता आहे ना तो खूपच चांगला आहे. त्या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि पुढचा पण रस्ता मी तुम्हाला दाखवतो ते बघा यार. आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना इकडे घेऊन या तुम्ही. रस्ते बघा यार मित्रांनो, नाणेघाटला जायचे रस्ते. आणि आजूबाजूला असे नजारे दिसत आहेत ना, काय मजा येते. फक्त एकच आहे यार, टेम्परेचर आहे ना जरा जास्त आहे, थोडी गरमी होते. आता दुपारचे वाजले 2:40. फुल टाइमपास करून आम्ही जातोय. बघा रोड बघा यार, आहे की नाही खतरनाक वाले रस्ते एकदम. आणि एक आहे की आज गर्दी नाहीये, तर त्यामुळे मजा येते. पुढे काहीतरी सीन झालेलं आहे आणि हे बघा तो अटकलाय, त्यामुळे हे लोक अटकले आहेत, त्यामुळे आम्ही पण अटकलो आहे. सो मस्त सगळे अटकाअटकी खेळतात. आपल्याला कदाचित गुरुवीर हमको शायद वहाँ पे जाना पड़ सकता है, क्योंकि उसको यहाँ पे आना है, तो हम अभी वहाँ पे जाएंगे. तर असा काही रस्ता आहे आणि एकदम मस्त आहे ना, गावातून जातोय. आहे की नाही एकदम मस्त रोड. आणि हा ढग बघा कसा दिसतोय. अजून नाणेघाटला पोचायला अर्धा तास बाकी आहे, म्हणजे 20 किलोमीटर बाकी आहेत अजून. आणि हे नजारे बघा यार, खूपच बेस्ट आहेत यार. आजूबाजूला जिथे पण बघाल तुम्ही तिकडे एकदम पांढरे शुभ्र निरभ्र आकाश आहे आणि डोंगर आहे. अजून नदी वगैरे तर आम्हाला दिसले नाही, तलाव नदी जे पण पाण्याचे वगैरे जे ओढे आहेत ते दिसले नाही. बट आम्हाला काय दिसलं की मस्त आपले सूर्यदेवता आहेत, मस्त हा रोड आहे, मस्त हे जे लँडस्केप तुम्हाला दिसतंय ते आहे. तर आतापर्यंत जर तुम्हाला हा माहेरचा व्हिडिओ विथ बेस्ट कंपनी विथ बेस्ट फ्रेंड्स जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार. तुम्ही बघतात व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब नाही करत असं थोडी होतं. सबस्क्राईब. हा रस्ता बघा यार. आणि आहे ना पावसाची आता शक्यता थोडीशी वाढलेली आहे आणि आम्ही आतुरतेने वाट बघतोय यार, पाऊस कधी पडेल. ॲक्च्युली टेम्परेचर थोडंसं आहे आणि आता नाणेघाट 10 किलोमीटरवर आहे, जे आपल्याला 20 मिनटं लागतील नाणेघाटला पोचायला. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 3:07. 3:30 पर्यंत नाणेघाट. पुढे काय प्लॅन आहे माहिती नाही. तर आता ना नाणेघाट 5 ते 6 किलोमीटरवर आहे आणि आम्ही इथे थांबलो. तुम्हाला दाखवतो आम्ही का थांबलो ते. तर आहे ना इथून जातो जरा तिकडे आणि तुम्हाला मी हे सीन दाखवतो यार, का थांबलो आहे. आणि जे आम्ही बघत होतो ना ते आम्हाला इथे दिसलं, तर आम्ही विचार केला की आता टाइम वेस्ट नको करूया आणि थांबूया आणि नंतर मग नाणेघाट एक्सप्लोर करू. तर हे बघा, आवाज येतोय तुम्हाला पाण्याचा? दिसलं की नाही? दिसलं की हे बघा, छोटासा एक वॉटरफॉल आहे आणि इथून खाली जाऊ सुद्धा शकतो आपण. तर हे बघा मित्रांनो, इथे आलेलो आहे. तिकडून मी व्हिडिओ काढलेला आधी पहिला शॉट आणि इकडे आलेलो आहे. आहे की नाही खतरनाक? पाणी दिसलंय आपल्याला इथे. हो
तर ना मित्रांनो, इथे ना गोगलगाय खूप आहेत. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, गोगलगाय आहेत ना खूप सारे आहेत तिकडे. तर मित्रांनो, हा एक वॉटरफॉल आहे आणि मागे बघा तुम्ही, मी झूम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मागे बघा, मागे तर एकदम मोठा वॉटरफॉल आहे. आहे की नाही बेस्ट, आहे की नाही खतरनाक. म्हणजे पाऊस जरी पडला नाही ना तरी आम्ही असे ठिकाण शोधतोय. आणि आम्ही इथून येत होतो, या रस्त्यावरून येत होतो, गाडी तिकडे पार्क केली आहे आणि इकडे आम्ही बघितला वॉटरफॉल आहे. थोडं टाईम स्पेंड केला इकडे आणि आता पुढे जाऊया. तर या बेस्ट जागेला बाय बाय बोलून, या बेस्ट मिनी वॉटरफॉलला बाय बाय बोलून आपला नाणेघाटचा जो सफर आहे ना, नाणेघाटचा जो प्रवास आहे तो चालू करूया. तर नाणेघाट ना आता मित्रांनो जवळच आहे, बट नाणेघाटच्या आजूचं आणि बाजूचं दृश्य बघा यार. आणि इतकी मस्त थंड हवा सुटली ना, थंड थंड हवा एकदम. हे बघा, आयफोनला दाववर लावून मी तो व्हिडिओ काढला. या रिस्कसाठी तुम्ही ॲटलिस्ट या व्हिडिओला लाईक करा यार, लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि व्हिडिओज बघत राहा, काम करत राहा, एन्जॉय करत राहा. आणि अजून आम्ही कधीपासून चालतोच आहे. दुपारचे वाजलेले आहे 3:30 आणि नाणेघाट अजून आलं नाही. कब आएगा नाणेघाट, कब आएगा? 1 किलोमीटर और है. तर नाणेघाटला आम्ही आलेलो आहे आणि कदाचित ना इथे पार्किंगचे पैसे घेतले जातील, तर पार्किंगचे पैसे इथे देऊया. तर ना पार्किंगचे कॉस्ट असं काहीतरी आहे. आमचं 4 व्हीलर आहे तर 50 रुपये, बसचे 100-200 आणि 2 व्हीलरचे 20 रुपये आहेत. थँक्यू दादा. अशी काही पार्किंग आहे नाणेघाटची. आज जास्त लोक नाही आहेत त्यामुळे खूप मस्त, आणि लोक वर पण चढत आहेत यार तिथे. तर आलेलो आहे नाणेघाटला, वर जाऊ शकतात, आता सरळ जाऊ शकतात. इकडे ना माकडं वगैरे भरेच आहेत. ते बघा, आहे की नाही खतरनाक एकदम. असं काही उतरायचा रस्ता आहे. आणि समोर बघा यार मित्रांनो, समोर बघा, आहे की नाही मस्त. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा यार, व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. फुल वर्थ इथे येणं. आणि आज गर्दी सुद्धा नाही ना, तर मजा येते. थंड थंड हवा चालली आहे, तुम्हाला हवेचा आवाज ऐकू येत असेल. फक्त इथे उतरायला ना नीट उतरा बस. नाणेघाट, ज्याला नानाघाट असेही म्हणतात, हा पश्चिम घाटातील एक डोंगरी मार्ग आहे जो कोकण किनारपट्टीला डेक्कन पठारावरील प्राचीन जुन्नर शहराशी जोडतो. सातवाहन राजवटीत नाणेघाट हा एक महत्त्वाचा व्यापार मार्ग होता. नाणेघाट हे नाव नाणे आणि घाट यावरून पडले आहे, कारण हा मार्ग व्यापाऱ्यांकडून टोल वसूल करण्यासाठी वापरला जात होता. तर ना मित्रांनो, तिथून आलो आणि पुढे जातोय. बरंच उतरण होतं, पण ठीक आहे, मस्त आहे. आणि हा व्ह्यू बघा यार, आहे की नाही बेस्ट व्ह्यू. बस इथपर्यंत चालू आहे. कैसे लग रहा है यार आदित्य, कैसे लग रहा है गुरवीर? बहुत बढ़िया लग रहा है, एकदम वर्थ है. ते बघा ना, ज्या ढगातून ते जे सूर्यप्रकाश येत आहे ना, इतकं मस्त वाटतंय ना, इतकं मस्त वाटतंय. मी ट्राय करतोय की माझा आवाज माईकच्या बाजूनेच रेकॉर्ड करायचा, बिकॉज इथे ना हवा खूप सुटली, थंड थंड हवा आहे. असं वाटतं ना इथेच थोडासा टाइम स्पेंड करावा. इतकं मस्त वाटतंय ना. आपल्या मुंबई, नवी मुंबईमध्ये इतकं गरम होतं आहे, पाऊस पडला आहे तरीसुद्धा, बट इथे थंड थंड हवा येते.
तर समोर तुम्ही बघाल ना तिकडे, तिथे कल्याण डोंबिवली आहे की नाही बेस्ट. इथून सरळ चालत जावा कल्याण. नाणेघाटातील हे शिलालेख सातवाहन राजवंशाच्या एक राणीने लिहिले आहेत. तिचे नाव नयनिका होते, जी राजा सातकर्णीची पत्नी होती. हे शिलालेख या प्रदेशाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहेत. यात वैदिक देवता, धर्म, इंद्र, चंद्र आणि सूर्य यांचे उल्लेख आहेत. शिलालेखांमध्ये शंकर, बलराम आणि वासुदेव श्रीकृष्ण यांचा उल्लेख असल्यामुळे सातवाहन राजवटीत भगवान परंपरेचे अस्तित्व होते असे सुद्धा दिसते. तर टाईम आलेला आहे नाणेघाटला बाय बाय बोलून. हे परत चढायचं, आता परत चढतोय. हॅलो. तर भाई आता आलेलो आहे हॅरियर मध्ये विथ आदित्य भाई आणि आयुष भाई. कैसे लग रहा है महाराष्ट्र में आपको? बहुत बढ़िया भाई. मजे आ रहे हैं आपको महाराष्ट्र में? मजे दे रहे हैं आपको महाराष्ट्र? महाराष्ट्र इज वन ऑफ द ब्यूटीफुल प्लेस इन इंडिया यार. तर आहे ना असा सीन झालाय, ट्रक आलाय आणि तिकडे एकदम खाली गाडी गेली आणि जी हॅरियर आहे ज्यात आम्ही होतो ना ती एकदम मागे आहे. आ जाओ आ जाओ आ जाओ. आ जाओ, है जगह है, जगह है, आ जाओ आ जाओ. बहुत जगह है, बहुत जगह, आ जाओ. ज़्यादा उधर मतलब सीधे अंदर सीधे अंदर सीधे. चलो भाई निकल गए अपना गाड़ी. अरे बहुत जगह है, अरे नहीं जगह है. तर मित्रांनो इथे ना एक माळशेज ॲग्रो टुरिझम आहे, तिकडे थांबलोय आणि भाई आपली कंपनी बघा आहे. दोन आदित्य आहेत, एक आयुष आहे, एक गुरवीर आहे. मित्रांनो असा सीन आहे की तिथून आहे ना पाऊस पडायला आता सुरुवात होणार आहे आणि इकडे तर पूर्ण ओपन आहे, बट तिकडे बघा यार पाऊस पडणार आहे आता. तर असं काही आहे, तिकडे रूम्स आहेत. मी रूमची टूर देतो तुम्हाला. मित्रांनो हे बघा नवीन फ्रेंड भेटली. हाय कर. काहीतरी खाल्ले आहे नाही तगडा एकदम. हिला सोडतो. तर मित्रांनो संध्याकाळचे आता वाजलेले आहे 6:30 आणि आहे ना पाऊस आला इथे बघा. आताच पाऊस सुरू झालेला आहे, दिसतंय ना तुम्हाला? बघा बघा. तर मित्रांनो आता वेदर बघा काय झालंय, आई की नाही खतरनाक. मस्त आंघोळ केली तर इथे मस्त एकदम भिजत एकदम बसलाय. एकदम माहौल सेट है. क्या दोस्तों माहौल सेट है? अरे एक नंबर. ऑल सेट फॉर नाइट. मजे करेंगे यार. व्यू
विद द व्यू. अरे क्या व्यू दिख रहा है. काय वेदर झालं यार. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:15. सनसेट झालेला आहे. सूर्यदेवता आपले मावळलेले आहेत आणि असं काही वेदर आहे इकडे. पूर्ण ओलं ओलं झालं आहे. मी असंच चालतोय विदाऊट एनी शूज चप्पल आणि असं काही वेदर आहे यार. काय बेस्ट आहे यार. आता पाऊस जो होता ना तो पूर्णपणे गेलेला आहे. अजून दिवस संपलेला नाही आहे यार. मित्र आहेत सगळे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यार शेअर करा यार. आपल्या लोकांबरोबर शेअर करा. आज मून बघा यार. आपले चंद्रदेवता काय दिसत आहेत या मित्रांनो. वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि आता टाईम आलेला आहे दिवस एंड करायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांबरोबर शेअर करा यार. चला बाय बाय. हर हर महादेव. जय शिवराय. सेल्फी.